योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती जमा झालेला नाही आहे. त्याचं खरं कारण म्हणजे राज्य सरकारची आर्थिक अवस्था. आता कृषी विभागाने PM किसान योजनेचा लाभार्थ्यांचा जो डाटा आहे, साधारणपणे PM किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत केंद्र सरकारकडून हा राज्य सरकारला मिळत असतो. तसा PM किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणानंतर हा डाटा राज्य सरकारला देखील मिळालेला आहे. आता हा डेटा का महत्त्वाचा असतो ते देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर PM किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी देखील असतो. आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता वितरित करण्यात आला. साधारणपणे 91,65,000 शेतकऱ्यांना म्हणजेच हा PM किसान योजनेचा 20वा हप्ता लाभार्थ्यांना देण्यात आला होता. त्यापोटी साधारणपणे 1800 ते 1900 कोटी रुपयांचा निधीसुद्धा वित्त विभागाने मंजूर केला होता. PM किसानच्या 21व्या हप्त्यापोटी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना 1818 कोटी 25 लाख रुपयेसुद्धा जमा करण्यात आले होते. त्यामुळे याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यानुसार कृषी विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी देखील केली होती, परंतु वित्त विभागाने निधीसाठी अद्यापही मान्यता दिली नाही. याचं खरं कारण म्हणजे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या योजनेसाठी निधी उपलब्ध नाही आहे असं देखील बोलवलं जातं आहे. आता यावरूनच राज्य सरकारकडे इतर योजनांसाठी भरमसाठ खर्च करायला पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या योजनांसाठी अद्यापही थोडा पैसा नाही आहे का, असा विषय देखील शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे. तर आता भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.